आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। मुख्यमंत्री शिंदे आज रात्री किंवा उद्या दिल्लीला जाणार। अमित शहांनी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली। उपमुख्यमंत्री फडणवीसही दिल्लीला जाण्याची शक्यता। पोर्शे कार अपघात प्रकरणात रक्ताने नमुने बदलण्याचं पाप केलं, कुठल्या तोंडाने मतं मागणार, सुप्रिया सुळेंचं नाव न घेता सुनील टिंगरेंवर आरोप। पुण्यातील मोदी बागेत पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी, शरद पवार आजही विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार। वर्धा किंवा आर्वी मतदारसंघातून मला संधी द्यावी, नितेश कराळेंची शरद पवारांकडे मागणी। वर्धा आणि आर्वी मतदारसंघात माझ्या विजयाची शक्यता, तर वर्धा मतदारसंघात काँग्रेसचा 3 वेळा पराभव, नितेश कराळेंचं वक्तव्य। जळगाव विधानसभेसाठी आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू, गुलाबराव पाटील यांचा पराभव निश्चित आहे, ते परत विधानसभेत जाणार नाही, संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर शरद पवारांच्या भेटीला, काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळावी यासाठी पवारांकडे विनंती, हिरामण खोसकरांची माहिती। काँग्रेसने पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर न केल्यास वेगळा निर्णय घेणार, आमदार हिरामण खोसकरांचा आपल्याच पक्षाला इशारा। उमेदवारी संदर्भात पक्ष आणि हायकमांड निर्णय घेईल, महाविकास आघाडीमध्ये निवडून येण्याची शक्यता असेल तर त्यांना तिकीट, खोसकरांच्या भूमिकेवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल बच्चू कडूंना धक्का देणार, राजकुमार पटेल शिंदे गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। राजकुमार पटेलांच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो। राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी, अजूनही 2-3 महत्त्वाचे कार्यकर्ते जाण्याची शक्यता, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। गुजराती जोडीनं महाराष्ट्राचं नुकसान केलंय, प्रत्येकाला खोक्यांची अपेक्षा, मात्र जिथे खोके तिथे धोके हे समजून घेतलं पाहिजे, वडेट्टीवारांचा बच्चू कडूंना चिमटा। 3 महिन्यांपासून दिव्यांगांचे पैसे मिळाले नाही, अजित पवारांना दादा समजायचो, मात्र त्यांची दादागिरी संपली आहे। वित्त सचिवांचा पगार थांबवण्याची घोषणा अजित पवारांनी केली होती, मंत्र्याच्या शब्दाला किंमत नाही, बच्चू कडूंची टीका। बुलढाण्याच्या खामगावात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दौरा, 1600 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम, शहरातील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन, कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, अज्ञात समर्थकाकडून फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, बॅनरबाजीतून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न। अरबी समुद्रातील स्मारक प्रकरणावरून संभाजीराजे आक्रमक, संभाजीराजे आता आज भूमिपूजन झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार, संभाजीराजे नवी मुंबईत दाखल, थोड्याच वेळात पाहणी करणार। ज्या बोटीनं अरबी समुद्रात जाणार त्या बोटींच्या मालकांना सरकारकडून धमक्या, ऑडिओ क्लिप शेअर करत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा आरोप। भाजप सरकारची आमच्यावर दडपशाही सुरू, मोदींच्या हस्ते जलपूजन केलं, मग महाराजांचं स्मारक का झालं नाही, संभाजीराजेंची आक्रमक भूमिका। संभाजीराजे प्रतिकात्मक आंदोलन करतायत, देशाचे पंतप्रधान अरबी समुद्रात स्मारक बांधणार असं म्हणाले होते, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। स्वराज्य पक्षाच्या भूमिकेनंतर मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलीस बंदोबस्त, अरबी समुद्रातील स्मारकाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंची आक्रमक भूमिका। गडकिल्ले संवर्धनासाठी 450 कोटी रुपये देणार असं सांगितलं होतं, डीपीडीसीतून किती खर्च करण्यात आला, संभाजीराजेंचा राज्य सरकारला सवाल। शरद पवार गट अजित पवारांना आणखी धक्का देण्याच्या तयारीत, रमेश थोरात तुतारी हाती घेण्याची शक्यता, तर यापुढे कार्यकर्त्यांना त्रास झाल्यास वेगळा निर्णय घेऊ, रामराजे निंबाळकरांचा इशारा। डोंबिवलीत शिंदे गटाला मोठा धक्का, दीपेश म्हात्रे 4 ते 5 माजी नगरसेवकांसह ठाकरे गटात प्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याची चर्चा। भंडाऱ्यातील लाडकी बहीण कार्यक्रमाला पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित गैरहजर, तर सरकारनं स्थानिक पालकमंत्री दिल्यास सगळे प्रश्न मार्गी लागतील, शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकरांचा पालकमंत्र्यांवर निशाणा। नागपुरात पुन्हा हलबा समाजाचं राजकारण पेटलं, मध्य नागपूर मतदारसंघात हलबा समाजाला उमेदवारी द्या, आरएसएसच्या मुख्यालय असलेल्या मध्य नागपूर परिसरात लागले होर्डिंग्ज। श्रीकांत शिंदेकडून डोंबिवलीत महायुतीत गट्टी जमवण्याचा प्रयत्न, डोंबिवलीत पुन्हा रवींद्र चव्हाणांना निवडून द्यायचंय, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। आमदार बबनराव शिंदेंच्या भूमिकेनंतर महायुतीत माढा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री निर्णय घेणार, शिवाजी सावंतांची माहिती। अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा, ठाकरे गटाचे अभिजित ढेपे यांचा शिवसंकल्प मेळावा, ठाकरे गटाच्या दाव्यानं काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांचं टेन्शन वाढलं। महाविकास आघाडीकडून येवला लासलगाव विधानसभेची जागा ठाकरे गटाला सोडवावी, तालुका प्रमुख शिवा सुराशे यांच्यासह शिवसैनिकांची मागणी। कसबा विधानसभा मतदारसंघात हेमंत रासने यांचे बॅनर झळकले, कसबा विधानसभेसाठी भाजपकडून हेमंत रासने इच्छुक।
भोर विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांच्या उद्घाटनावरून काँग्रेस आणि अजित पवार गटात श्रेयवादाची लढाई। अजित पवारांनी मंजूर केलेल्या कामाचं श्रेय आमदार संग्राम थोपटे घेत असल्याचा दादा गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा। पवारांच्या राष्ट्रवादीकडून सोलापुरातील इच्छुक उमेदवारांच्या 8 ऑक्टोबरला मुलाखती। शरद पवार स्वतः इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेणार। कोल्हापूरच्या चंदगड मतदारसंघातून नंदाताई बाभुळकर पवार गटाकडून लढण्यास इच्छुक। नंदाताई बाभुळकर विधानसभेचे माजी सभापती बाबासाहेब कुपेकरांच्या कन्या। खासदार श्रीकांत शिंदे 8 ऑक्टोबरला परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर। युवा सेनेकडून खानापूर फाटा इथे होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू। मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उद्याचा नांदेड दौरा लांबणीवर। लाडकी बहीण आनंद सोहळा 10 ऑक्टोबरला होणार। पेसांतर्गत सरळ सेवेची पदं मानधनावर भरणार। शनिवारी शासकीय सुट्टी असूनही राज्य शासनाकडून GR 6931 रिक्त पदांची भरती होणार। घाट रस्त्यावर पथदिवे लावा, पोलीस चौकी स्थापन करा। विजय शिवतारेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पत्राद्वारे मागणी। एसटी महामंडळाच्या ताफ्यात 5000 इलेक्ट्रिक बस आणि 2200 डिझेल बस दाखल होणार। तर स्थानकांच्या सुधारणेसाठी 110 कोटींचं टेंडर 4-5 दिवसात प्रसिद्ध होणार। एसटी महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष भरत गोगावलेंची घोषणा। सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार देणार। जिल्हाध्यक्ष विकास अलदर यांची माहिती। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरेंचे आभार। टी शर्टवर व्यंगचित्र काढत मानले आभार।